नमस्कार. नवीनशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी. ती पण अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत पौष्टिक डाळीची शेपूवडी. विशेष म्हणजे या रेसिपीमध्ये बेसनचा अजिबात वापर करणार नाही आहे. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. मी एक शापूची जुडी घेतली, निवडून स्वच्छ धुवून घेतली आणि पूर्ण कोरडी करून घ्यायची याला. अजिबात पाण्याचा अंश ठेवायचा नाही. आता अगदी म्हणजे अगदी बारीक कापून घ्यायची. कवळी-कवळी पानंच घेतलेली आहेत फक्त मी. आता आपण चिरून घेतोय आणि खूप बारीक कापून घ्यायचं. म्हणजे आपण वड्या पाडताना प्रॉब्लेम येणार नाही आहे. त्यामुळं दांडे अजिबात घ्यायचे नाही आहेत त्याचे. कवळी-कवळी दांडेच घ्यायचे ना. हे बघा, मी बारीक असं कापून घेतले. आता आपण रेसिपी सुरुवात करतोय. तर आपण बेसन वापरणार नाही आहोत. त्यासाठी मी एक छोटी वाटी मुगाची डाळ घेतली. त्याच वाटीने हरभऱ्याची डाळ रात्रभर भिजू घातलेली आहे, स्वच्छ पाण्याने धुवून. आता हे मिक्सरच्या जारमध्ये वाटून घेतोय आणि डाळी वाटताना पाण्याचा वापरसुद्धा कमी करायचा आहे आपल्याला. थोडंसं पाणी ओतते. थोडीशी मुगाची डाळ टाकलेली आहे त्याच्यामध्ये. मऊसूद असं वाटून घ्यायचं. आता ते वाटण आपण शेपू टाकून घेतोय. खूप छान कुरकुरीत होतात, पण आतनं सॉफ्ट आणि बाहेरनं कुरकुरीत एवढी छान होतं ते. आता मुगाची डाळ वाटून घेतो. त्याच्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या आहेत आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मीठ टाकून फिरवून घेतो आपण. हे बघा, फिरवून घेतलेलं आहे. पाण्याचा वापरसुद्धा मी कमी केला आहे. आता हे सर्व मिक्स करून घेतो आपण. ही शेपूवडी खूप कुरकुरीत होतात पण. आता साहित्य सांगते. तर एक वाटी मी तांदळाचं पीठ, एक छोटा चमचा भरून हळदी पावडर घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि एक मोठा चमचा पांढरे तीळ आणि एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे. आता पांढरे तीळ आपण थोडे टाकतोय, नंतर ना आपल्याला लागणार आहे. ओवा हातावर क्रश करून टाकतो आपण. थोडीशी कोथिंबीर टाकतोय त्याच्यामध्ये आणि हळदी पावडर आणि तांदळाचं पीठ आपण लागेल तसंच टाकणार आहोत. आपल्या शेपूच्या वडीला कुरकुरीतपणा येतो तांदळाच्या वडीने. आता मी 2 ते 2.5 चमचे तांदळाचं पीठ टाकते. लागेल तसंच टाकायचं आहे. त्यामुळं आधी शापू धुतली ना पूर्ण कोरडी करायची, म्हणजे तांदळाचं पीठ जास्त लागत नाही आहे. आणि वाटताना डाळी वाटताना पण पाणी कमी टाकूनच वाटायचं आहे. अजून 2 चमचे टाकते मी. एकूण मिळून मला 4.5 चमचे तांदळाची पिठी लागलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा झालेलं आहे. आता आपण एक ताट घेतोय. आता आपण ताटावर वडी करणार आहोत, चाळणीवर करणार नाही. थोडंसं तीळ टाकतोय आपण त्याच्यावर आणि आपण जे शापूचं मिश्रण केलेलं आहे ते ताटामध्ये टाकतोय. आता ताटामध्ये का करतो आपण, शापूची वडी आपण जेव्हा वाफवतो तो कलर तोच राहतो आणि व्यवस्थित वाफली जाते आणि तेच आपण चाळणीमध्ये केलं ना तर शापूचा कलर चेंज होतो. त्यामुळं ताटामध्ये ठेवलेलं आहे. आता व्यवस्थित थापून घेतलेली आहे वडी आपली, शापूचं मिश्रण. त्याच्यावर थोडंसं पांढरे तीळ टाकतोय. आता पाणी पण छानसं गरम झालं. आता आपण ही प्लेट आपण पाण्यावर ठेवतोय आणि झाकण ठेवतोय आणि 10 ते 15 मिनटं व्यवस्थित शिजून द्यायची. आपल्या वड्या शिजून झालेल्या आहेत. आता आपण थोडंसं चाकू टाकून बघतोय, चाकूला ते मिश्रण चिकटतंय का, तर अजिबात चिटकत नाही आहे, म्हणजे व्यवस्थित शिजलेलं आहे. प्रथम आपण हे कडा लूज करून घेतोय. आपण प्लेटला तेल लावलेलं नाही आहे, म्हणजे व्यवस्थित वड्या निघतील आपल्या. आता आपण वड्या पाडून घेतोय. पूर्ण थंड करून घ्यायच्या वडी पाडताना. चाकू व्यवस्थित आतमध्ये जातात. आता वड्या काढतो हे बघा, किती पटापटा वड्या निघतात. अशा मस्त शिजलेली आहे. मस्त उचलल्या जातात वड्या आपल्या, मस्त शिजलेले आहे. आता एका साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवले. तर तुम्ही शालो फ्राय पण करू शकता
किंवा फ्राय पण करू शकता किंवा तशी खाल्ली तरी खूप छान लागते ही वडी. मी सगळ्या काढून घेते. खूप चवीला लागतात पण आणि तळल्यावर तर आहे ना खूप छान लागतात, कुरकुरीत लागतात. हे बघा सगळ्या वड्या आपल्या काढून झालेल्या आहेत. आता ह्या वड्या आपण तळून घेतो. मस्त अशा वड्या पडलेल्या आहेत. कलर पण बघा तोच राहिलेला आहे. आता तेल पण छानसं गरम झालं आहे. आता स्लो फ्लेमवर तळायचं आहे. प्रथम तेल छानसं गरम करायचं आणि नंतरनं गॅस जास्त बारीक पण करायचा नाही आणि जास्त मोठा पण ठेवायचा नाही. स्लो फ्लेमवरच आपल्याला करायचं आहे. मंद आचेवर केलं ना कुरकुरीत तळल्या जातात. हे बघा कलर पण बघा किती छान आलाय. तळून झालेले आहेत. कोथिंबीरच्या वडीला सुद्धा मागं टाकल एवढ्या सुंदर वड्या लागतात. नक्की ट्राय करा. आता दुसरी बॅच तळून घेतो आपण आणि टॅमॅटो कॅचअप बरोबर खायचं किंवा शेजवान चटणी बरोबर खायचं. खूप छान लागतात ह्या. अशा सगळ्या मी तळून घेते. आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे. सगळ्या झाल्यात. खूप छान अशा झालेल्या आहेत. कुरकुरीत झाल्यात. आता एक फोडून पण दाखवते तुम्हाला. तर वरनं कुरकुरीत आहे, आतनं सॉफ्ट आहेत. खूप छान लागतात ह्या वड्या. नक्की ट्राय करा. तयार आहे आपली चविष्ट आणि पौष्टिक डाळीची शेपूवडी. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटू अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.